हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? तर आज मी बनवत आहे दुधी भोपळ्याचे धिरडे. हो, अगदी झटपट आणि टेस्टी असे तयार होतील अशी ही रेसिपी आहे आणि मुलं मन भरून, पोट भरून असे खातात. युवराज ऋत्विकला खूप जास्त आवडते. चला तर मग जाणून घेऊया ही कशी बनवतात. तर सगळ्यात आधी मी याच्यामध्ये भोपळा किसून घेतला आहे आणि बीट. हो, बीट मी घेतलं आहे आणि तेही किसून मी त्यामध्ये टाकलं आहे. ऋत्विकला बीट तसं कच्चं खायला आवडत नाही, त्यामुळे मी यामध्ये किसून त्यामध्ये ॲड केलं आहे. नंतर मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि तांदूळाचं पीठ घेतलं आहे. गव्हाचं पीठ जर तुम्ही अर्धी वाटी घेतलं असेल, तर तांदूळाचं पीठ हे मी 1 वाटी घेतलं, जेणेकरून क्रिस्पीपणा येतो या धिरड्याला आणि खूप छान खुशखुशीत असे खायला लागतात. नंतर मी तिखट घेतलं आहे, मीठ चवीनुसार घेतलं आहे, हळद घेतली आहे आणि पाण्याने मिक्स केलं आहे. जर तुम्ही थोडं अजून त्यामध्ये पाणी ॲड करून त्याला थोडंसं असं पातळ केलं, तर एकदम डोस्यासारखं लेयर तयार होतो आणि तोही खूप जास्त क्रिस्पी लागतो खायला. पण मी याला थोडासा पराठ्याचा लूक देऊन बनवलं आहे, जास्त पाणी ॲड केलं नाही त्याच्यामध्ये. खूप सिंपल अशी रेसिपी आहे आणि खूप लवकर अशी तयार होते आणि मुलं आवडीने खातात. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही दुधी भोपळ्याचे धिरडे कसे बनवता, हे पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवतात. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. तर आपण भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ऋत्विक युवराजला आता लागली आहे भूक, त्यामुळे बाय बाय फ्रेंड्स. तर चला भेटूया नंतर. धिरडे तयार झालेत.